धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे पोलीस ग्राउंडवर महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने धुळे शहरातील पोलीस ग्राउंड येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी धुळे शहरातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रध्वजाला मानवंदना देत महाराष्ट्र दिनाचा सोहळा देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। ध्वजारोहणानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थितांना संबोधित करत धुळे जिल्ह्यात झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला। पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात शासनाने केलेल्या कामांची माहिती त्यांनी आपल्या मनोगतातून दिली। यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला। युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना युवा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना शिक्षण पुरस्कार, तर क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांना क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले। तसेच पोलीस विभागात उत्कृष्ट व कर्तव्यदक्ष सेवा बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह तसेच समिती मेडल देऊन गौरवण्यात आले। या सन्मान सोहळ्यामुळे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना नवी प्रेरणा मिळाली। महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने धुळे जिल्ह्यात अभिमान, प्रेरणा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले, धुळे। तीव्र उन्हाचा सामना करीत आहोत। या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी, उन्हापासून स्वसंरक्षणाची काळजी घ्यावी। त्यात वृद्ध आणि बालकांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। घराबाहेर पडताना उन्हापासून संरक्षणाची पुरेशी साधने वापरावी, असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करू इच्छितो। भारतीय हवामान विभागाने यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य एल निनोचा अंदाज व्यक्त केलेला आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे। याचा अर्थ पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। पाण्याच्या बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती दल स्थापना करणे, वैरण विकास कार्यक्रम प्रभावी। या रांगासह पश्चिमेला विस्तृत समुद्र किनारा लाभला आहे। महाराष्ट्राची भूमी ही संतांची, वीरांची आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांची ही भूमी आहे। याच भूमीने देशाला अनेक रत्ने दिले आहेत। त्यांनी आपला अलौकिक कामगिरीने आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि याचा आपण सर्वांना अभिमान आहे। स्थापनेपासून ते आजपर्यंत महाराष्ट्र राज्य प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहण्याचा ध्यास घेतला आहे। हा अग्रेसर राहण्याचा आणि सन 2047 पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याचा ध्यास देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी जोपासला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि राहील असा मला ठाम विश्वास आहे। त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।